डेथ ओव्हरमध्ये आता बॉलिंग ट्रॅकवरती कोणाला आणलं जाणार आहे हे देखील पाहायचं. 8 बॉलमध्ये 27 धावांवरती सध्या बॅटिंग करतो साहिल. जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून दाखवला जातो. चला वेळ कमी घ्या. सिद्धिविनायक रबाळे संघ राहुल आला बॉलिंग ट्रॅकवरती. रबाळे संघ विनंती आहे, बघा वेळ तुम्हाला कमी प्रमाणामध्ये घ्यायचा, कळकळीची विनंती आहे. 20 मिनिटं तुम्हाला दिलेली आहेत आणि सुरुवातीची 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये हाताळायची आहेत. जर तुम्ही 16व्या मिनिटाला चौथं षटक सुरू करता, एक खेळाडू तुमच्या सर्कलच्या आतमध्ये येईल. राहुलचा हा बॉल फटका दमदार आहे. फिल्डर आहेत लॉंग ऑफ रिझर्व मध्ये, बॉलला उचलतील फेकी करतील तोपर्यंत बघा एक धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि एका धावेच्या मदतीने आता स्ट्रायकिंग इन वरती साहिल या खेळाडूला आणलं जात. या वेळेला देखील बॉल स्ट्रोक, काय फटका सजवलाय, बॉलला पाठवले डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. टाटा बाय बाय. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगास, जो तो आम्हाला नल्ला डायरेक्ट दिसतो डगात. काय फटकेबाजी केली जाते, वा फॅब्युलस फटकेबाजी, एका पाठोपाठ एक देखणे फटके बॅटर साहिलच्या बॅटमन लगावले जात आहेत. छोटा पॅकेट बडा धमाका, छोटा तीर फटका मारी गंभीर. पुन्हा एकदा उडवलाय बॉल हवेत आहे. फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले, पकडला जातोय, झेल विकेट आली आहे. साहिलला दिला जातोय परतीचा इशारा, परंतु साहिलची बॅटिंग जर आवडली असेल तर टाळ्या वाजायला काही हरकत नाहीये. काय खेळलाय, वैयक्तिक जर का आपण पाहिलं तर 10 बॉलमध्ये 33 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. तुम्हाला फक्त संधीची गरज असते आणि एका चांगल्या प्लॅटफॉर्मची गरज असते. आणि बघा नाईक चषकांच्या माध्यमातून एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळालं साहिल या खेळाडूला, आणि तो मात्र या स्पर्धेमध्ये ताऱ्यांसारखा चमकत असताना आपल्याला पाहायला मिळाला. वेल प्लेड साहिल, जबरदस्त फटकेबाजी. आणि बघा विकेटसाठी जे पारितोषिक होतं संतोष मामा यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक इकडे जिंकलेलं आहे. बॉल तयार होतोय, पुन्हा एकदा राहुल तयार झाला. पुढचा बॉल, या वेळेला देखील फटका दमदार आहे. फिल्डर आहेत खरे, आणि इथे पहा एक धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने आता गुडू तालुक्यावरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 62 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. राहुलचा हा बॉल हवेत खेळला, फिल्डर धावतायत आणि तिथे पहा बॅकवर्ड पॉइंटला खूप चांगली फिल्डिंग झाली आहे. आणि इथे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. बट सूरज स्वतःच्या फटक्यांवरती खरं तर नाराज. नंबर 3 मध्ये त्याला बॅटिंगची संधी मिळाली होती, परंतु त्याच्या बॅटमधनं मोठे फटके आले नाही आहेत. पुढचा बॉल, बॉल तयार. या वेळेला देखील हेलिकॉप्टर लूक दिलं होतं फटक्याला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला आणि पंचांचं बोट आकाशाकडं. बॅटर इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. षटक संपलं, पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात 63 धावा आणि विजयासाठी 64 धावांचं लक्ष्य. इनिंग ब्रेक झाली आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. विजन नेचर कोपरखेडणे आणि श्री दुर्गा दिघा दोन्ही टीमचे कर्णधार या आता आम्ही टॉस करणार आहोत. चला लगेच टॉससाठी यायचं. विजन नेचर कोपरखेडणे आणि श्री दुर्गा दिघा
लगेच टॉससाठी यायचं. आयोजक संघ आपल्याला पाहायला मिळतो विजन नेचर कोपरखेड आणि श्री दुर्गा दिगाम या दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. नाणेफेकीचा कौल इथून मात्र उडवला जातो. पाहूया आता टॉस कोणता संघ जिंकणारा आणि कॉल केला गेला. कॉमेंटेटर उमेश म्हात्रे सरांच्या उपस्थितीमध्ये टॉस केला गेला आणि टॉस तिकडे जिंकलेला आहे. अर्थातच जर का आपण पाहिलं तर श्री दुर्गा दिगाम टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि त्यांचा डिसिजन बॉलिंग. यस, थँक्यू. बॉलिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्या बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आला प्रवीण आला. येणाऱ्या 24 बॉलमध्ये आता 64 धावांचा पाठलाग करायचा. पाहूया आता या 64 धावा इथून मात्र कशा रीतीने कंप्लीट केल्या जाणार आहेत. स्ट्रायकिंगला अजय आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा बॉल, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती धमाका. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल टॉसला फुल टोल केले आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं उडवलंय. 6 धावा, षटकार. पहिल्याच बॉलवरती गोलंदाज प्रवीणचं भव्य स्वागत केलं आणि खरं तर षटकार आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त फटका होता. अजयच्या बॅटमन हा षटकार आला. चला वेळ कमी घ्यायचा विनंती. भरपूर क्वालिटी अप्रतिम आहे या बॉलची. व्हेरी फर्स्ट बॉल वरती खरं तर हा षटकार आला. SSD स्पोर्ट्सचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चला प्लीज रबाडे संघ प्लीज, पंचांचा निर्णय अंतिम निर्णय आहे. जे ऑनफिल्ड अंपायर्स निर्णय देतील तो तुम्हाला स्वीकारावाच लागेल. या वेळेला पुन्हा एकदा विकेट केलाय. याही वेळेला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पंच आता तिकडे पडताळणी करतील आणि त्यानंतर हा डिसिजन देतील.
आणि पंचांचा निर्णय आला. इट्स अ 4 रन्स. 4 धावा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आल्यानंतर हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. काय फटकेबाजी करतो अजय. पहा जबरदस्त खेळ दाखवला जातोय. बघा ऑनफिल्ड पंचांना जर डाऊटफुल डिसिजन वाटला तरच ते तिसऱ्या पंचांची मागणी करू शकतात. प्लेयर रिव्ह्यू नाहीये ही महत्वाची सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. आणि आता बाहेरून कोणी आर्ग्युमेंट करणार नाही. चला जाऊया मॅच कडे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली आहे. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता प्रवीण तयार झाला. प्रवीणचा पुढचा बॉल. या वेळेला देखील जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इकडे सुद्धा बॅटरला शांत ठेवलं. बघा 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले, परंतु त्यानंतर पहा प्रवीणचा आता कमबॅक सुरू झालं. त्याने नुकताच डॉट बॉल हाताळला. पुढचा बॉल ओव्हर द विकेट न या वेळेला फटका आहे दमदार. बॉल चालला बाउंड्री लाईन शो बाहेर फरार. अजय चव्हाण आणखीन एक षटकार. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त फटकेबाजी. विकेट किपर बॅटर आहे अजय आणि खूप चांगला तो खेळ दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा बॉल. या वेळेला देखील तिथे जर का आपण पाहिलं तर मी पडणार मी धडपडणार परंतु बॉल नाही सोडणार ही भूमिका फिल्डरने तिकडे वापरली आणि बॅटरला आता इथून मात्र शांत ठेवलं. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतंय. संतोष मामा यांच्या वतीनं बघा प्रत्येक मोठ्या फटक्यांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक इकडे जाहीर झालेलं आहे आणि अप्रतिम खेळ दाखवतोय फलंदाज अजय. या वेळेला देखील बॉल हवेत खेळणं पकडला जातोय. झेल विकेट आली आणि अजयला आता दिला जातो परतीचा इशारा. फर्स्ट विकेट टिकॉन. बघा या बॉलवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न थोडासा अनसक्सेसफुल ठरला. चेंडू हवेत उडाला आणि खूप चांगला झेल तिकडे पकडला. विकेट आली आहे. बॅटा बाज झाला. पहिला झटका लागला रबाळे टीमला आणि बॅटा बाज झाला. सोळा धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीम मिटिंग चालणार नाहीये. तुर्भे संघ चला वेळ कमी घ्या. 15 मिनिटं तुम्हाला दिलेली आहेत 3 ओव्हरसाठी. 16व्या मिनिटाला तुम्ही चौथं षटक सुरू करतायत तर मात्र एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल. आतापर्यंत 7 मिनिटं इतका वेळ पहिलं षटक कंप्लीट करण्यासाठी घेतलाय. बघा जितकी स्पर्धा मोठी आहे तितके नियम देखील कठोर आहेत या स्पर्धेचे आणि कडक आहेत. त्यामुळे तुम्हाला इकडे आता गती वाढवावी लागणार आहे या मॅचची. ओव्हर नंबर 2 मध्ये ज्या साईलनं फलंदाजी अप्रतिम केली आता तोच मात्र गोलंदाजीच्या मोर्चावरती आला. बघा त्याच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार आहे. बघा तुर्भे संघ 7 मिनिटं झालेली आहेत. 15 मिनिटं दिलेल्या तुम्हाला सुरुवातीच्या 3 ओव्हरसाठी.
आम्ही टायमर लावलेला आहे. तुमचा 12वा खेळाडू सुद्धा तिकडे उपस्थित आहे. बॉल तयार होतो. साहिल आला. ओव्हर नंबर 2 ला आता इथून मात्र सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पाहूया आता साहिलच्या माध्यमातून कशा रीतीने कामगिरी केली जाणार. पुढचा बॉल साहिलचा हा बॉल बॅकड्राईव्ह खेळला समोरच्या दिशेला कडक बेधडक बॉल सरळ चालला. काळ्या पडद्याला भिडणारा हा अप्रतिम फटका चौकार. वरती 4 धावा प्राप्त झाला. प्रकाशच्या बॅटमधून नुकताच चौकार आपण बघितलाच. यावेळीला इनसाइड आउटचा फटका. फिल्डर आहेत तिथे पहा. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक धावतात. खरे दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवलाय आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं. 2 धावा खरे तर भरपूर वेगाने कंप्लीट होत असताना आपल्याला बघायला मिळाला. ज्युनियर खेळाडू आहेत, छोटे छोटे खेळाडू आहेत. खरं तर जर का आपण पाहिलं तर महाशिव उस्ताद तुर्भे टीम मध्ये, परंतु बघा काय खेळ दाखवतात. अफलातून खेळ त्यांच्या माध्यमातून दाखवला जातो आहे. या वेळीला देखील बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या खाली खूप चांगला झेल त्यांनी पकडला. विकेट आली आहे. बॅटर इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. प्रकाशला मात्र आता फलंदाजीचा प्रकाश इकडे पाडता आला नाही आणि तो इथून मात्र झेलबादच्या स्वरूपामध्ये बाद झाला. डीजे गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार होतो आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल पाहूया आता. हा बॉल त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार. चांगल्या लय मध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज साहिल आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवरती चौकार आला खरा, परंतु त्यानंतर कमालीचं कमबॅक त्याचा आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा साहिल तयार झाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आकाश या बळीला देखील दर्जेदार स्ट्रोक आहे. फिल्डर बॉलच्या मागे धावतात. सूरज आपल्याला पाहायला मिळाले. दुसऱ्या धावेची मांग आहे आणि पहा इथे 2 धावा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेचा खरं तर प्रयत्न थांबवला. एकच धाव आपल्याला बघायला मिळते. चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी साहिलच्या माध्यमातून सध्या सुरू आहे. काळ्या पडद्याच्या एंड वरून तो सध्या गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. गणेशजी नाईक साहेबांचं जे फ्लेक्स तिथून तो गोलंदाजी करतो. बाटची आतली कडा चांगला स्टॉप विकेट किपरचा आपल्याला पाहायला मिळाला. वा कौतुक करावं लागेल. काय विकेट किपिंग आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त. विशाल माळी आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त विकेट किपिंग अफलातून. महेंद्रसिंग धोनी यांची आम्हाला आवर्जून आठवण झाली ज्या पद्धतीने या बॉलला फील्ड केलं विकेट किपर विशालनं. पुन्हा एकदा बॉल तयार. पुढचा बॉल या वेळेला देखील परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतो. ब्लॉकहोल चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बरोबर पॉपिंग क्रीज मध्ये हा जाऊन बॉल स्टॉप झाला आणि इथे पहा षटक आता संपलं. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 24 धावा. बघा 11 मिनिटं झालेली आहेत. 4 मिनिटांमध्ये तुम्हाला ही ओव्हर कंप्लीट करायची आहे. 24 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बारा चेंडू आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी आता 40 धाव्यांची गरज आहे. बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक रबाळे या टीमला 12 चेंडू 40 धावा. 40 धावा 12 चेंडू. ओव्हर नंबर 3 मध्ये आता गोलंदाजीच्या रनवे वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. रमजान
बॉलिंग ट्रॅक वरती आला. पाहूया आता रमजानच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार आहे. रमजान तयार झाला. रमजानचा पहिला बॉल. रमजानचा पहिलाच बॉल. फिल्डर त्या रिझर्व मध्ये नाही आहेत आणि बॉल सरळ चालला गॅप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रमजानच्या पहिल्या बॉलवरती चौकार. खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. 40 करायच्या आहेत. 20च्या सरासरीने प्रतिवर धावा तुम्हाला जमवायच्यात आणि बघा रमजानचं इथून मात्र पहिल्याच बॉलवरती चौकाराने स्वागत केलं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. पुढचा बॉल. यावेळेला समोरच्या दिशेला सीधी बॅट, नो बकवास. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 चौकार. काय फटकेबाजी करतो. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना खेळाडू गणेश सौंदर्य क्लासिकल फटके त्याच्या माध्यमातून सजवले जातात. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर त्याच्या माध्यमातून केला जातो आणि बघा गॅप मधून खरं तर बॉलला ट्रॅव्हल त्याच्या माध्यमातून केलं जात आहे. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. पुढचा बॉल. यावेळेला थोडीशी फ्लाईट दिली होती. खूप चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे जर का आपण पाहिलं तर बॅटर त्याला दिलाय परतीचा इशारा. बेल्स अक्षरशः वाकवल्या आणि तो इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 2 बॉलवरती 2 चौकार आले परंतु बघा स्वतःचा डावा शेवटपर्यंत सावरू शकला नाहीये. बॅटर गणेश इथून मात्र बाद झाला. आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा बॉल. यावेळेला हलक्या हाताने फक्त या बॉलला दिशा दिली आहे. फिल्डर आहेत खरे आणि इकडे सुद्धा एकच धाव आली आहे. जबरदस्त बॉलिंग अफलातून गोलंदाजी. सिंगलच्या मदतीने आता धावा झाल्या 33 धावा. ओव्हर नंबर 3 मधील हा शेवटचा बॉल. यावेळेला देखील इथे जर का आपण पाहिलं तर आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळतं. प्लेट बॉन विकेट आली आहे आणि बॅटर इथून मात्र पास झाला. ओव्हर नंबर 3चा आता खेळ इकडे संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. येणारे चेंडू 6 आणि 6 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत या मॅचमध्ये. 6 चेंडू आणि विजयासाठी 31 धाव्यांची गरज. 6 बॉल नीड टू 31 रन्स. चेंडू आणि विजयासाठी 31 धाव्यांची गरज आहे. चला बॉल द्यायचा. बॉल मैदानाच्या आतमध्ये सुपूर्द करायचा आहे. 6 चेंडू मध्ये विजयासाठी 5 षटकारांची गरज आणि एक सिंगल तुम्हाला घ्यावी लागेल. 6 बॉलमध्ये 31 धाव्यांची गरज आहे या मॅचमध्ये.
नेक्स्ट मॅच श्री दुर्गा दिघा आणि त्यांच्या अगेन्स्ट विजन नेचर कोपरखेड हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात लढताना आपल्याला पाहायला मिळतात. टॉस जिंकला श्री दुर्गा दिघा टीमच्या कॅप्टनने आणि खरं तर त्यांनी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. बॉलर तयार झालाय. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झाली आहे. 6 बॉलमध्ये 31चं समीकरण आहे. प्रदीप आला बॉलिंग ट्रॅक वरती. प्रदीपचा बॉल बॅटची कडा विकेट आली आहे आणि बॅटर इथून मात्र पास झाला. चला नवीन खेळाडू धावतच जायचंय. धावल्याने व्यायाम चांगला होतो असं म्हटलं जातं आणि खेळाडूला धावत जावं लागेल. बॉल तयार होतोय. पुन्हा एकदम पुढचा बॉल. यावेळीचा बॉल लाईन पाहावी लागेल. पंचांचा सिग्नल. इट्स अ नो बॉल. उघडा डोळे पहा नीट. या दरम्यानचा चेंडू आहे फ्री हिट. पाहूया आता फ्री हिटच्या बॉलवरती काय करणार आहे. मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील. बघा अजयने सुरुवातीला एक चांगला स्टार्ट करून दिलं सिद्धिविनायक रबाळे टीमला, परंतु त्यानंतर बघा येणाऱ्या बॅट्समनला धावा इकडे जमवता आला नाहीत. फिटचा बॉल आहे. मोठा फटका खरं तर मारू शकतो फलंदाज. आणि बघा इथे मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो इथून मात्र बीट झाला. डॉट बॉल आला. फ्रीटच्या बॉलवरती बॅटर भरपूर काही करू शकला नाहीये. प्रत्येक डॉट बॉल खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला डोकेदुखी ठरणार. बॉल तयार होतो. 4 चेंडू आणि विजयासाठी 30 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. प्रदीपचा हा बॉल बॅटची कडा. फिल्डर आहेत. पुन्हा एकदा एकच धाव मिळणार. आता हळूहळू जर का आपण पाहिलं तर मजबूत स्थितीमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय महाशिव उस्ताद तुर्भे हा संघ. 3 चेंडू आणि खरं तर 29 धाव्यांची गरज. यावेळेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत. पुन्हा एकदा डबलची मागणी आहे आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण झाल्यात. 2 बॉलमध्ये 27ची गरज. ओ यावेळेला देखील फ्लिक केल्या. फक्त दिशा दिली या बॉलला आणि तिकडे सुद्धा फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. औपचारिकता शिल्लक आहे. 1 बॉलमध्ये 26 धाव्यांची गरज. काय खेळ केला या मॅचमध्ये महाशिव उस्ताद तुर्भे या टीमने. खरं तर बघा समोर बलाढ्य संघ होता, परंतु छोट्या खेळाडूला घेऊन बहारदार खेळ मात्र महाशिव उस्ताद तुर्भे या टीमने या मॅचमध्ये दाखवलं. स्विच हिट करण्याचा प्रयत्न अगोदरच मन बनवलं होतं, परंतु इकडे डॉट बॉल आला. षटक आता संपलंय. पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती खरं तर मजल मारू शकला. 38 धावांपर्यंत संघ रबाळे आणि बघा या मॅचमध्ये पराभूत होतात. इथे जर का आपण पाहिलं तर रबाळे संघाने विजय ठरतात महाशिव उस्ताद तुर्भे संघ. वेल प्लेट. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चला 1 विकेट